नवीन व्हिडिओमध्ये. तर आजचा दिवस खूप आहे स्पेशल आहे. तर तुम्हाला स्टेटसवरून व्हिडिओवरून समजलं असेल. तर आज थोडंसं लुक पण चेंज केलं आहे. दरवेळेस तोच राहतो. त्यामुळं आज तर आमच्या ॲनिव्हर्सरी स्पेशल काहीतरी वेगळा म्हणून. तर काल मी थोडंसं हेअरकट केला. बरेच दिवस झालं उन्हामुळे पण जास्त त्रास होते. तर त्यामुळे म्हटलं तर हेअरकट वगैरे करून यावं. तर अशा पद्धतीचं काही लुक केलं आहे. तर कसं वाटतोय ते देखील कमेंट करून सांगा. आणि त्याच्यानंतर मग आज त्यात रविवार. मग रविवार स्पेशल म्हटलं तर आज काहीतरी स्पेशल नाश्ता करावा. तर इकडे माझी डोश्याची तयारी चालू आहे. तर इकडं माझं सांबर चाललंय बनवायचं. सांबर आणि इकडं डोसा पण चालू आहे करायचा. तर एक एक करत म्हटलं मुलं पण खात आहेत. प्रत्येकाचे वेगवेगळे डिमांड. कधी पेपर डोसा, स्पंज डोसा. तर इकडं मस्त सांबर सांबर आणि डोसे बनवले. चटणी काय बनवली नाही कारण नारळ खराब होते. तर इथं सगळ्यांचा नाश्ता करून झाला होता आणि मी नाश्ता करायची फक्त बाकी होती. कारण डोसे आहेत ते गरम गरमच खायला दिले तर चांगले लागतात. त्यामुळे सगळ्यांना आधी बनवून दिले. सगळ्यांचं खाऊन झालं आणि त्याच्यानंतर मग मी आणि आमच्या अंशू बसलो. तर आमच्या अंशू असे तिला सवय आहे की ती जास्त खाली बसतच नाही. काहीतरी चेअर नाहीतर टेबल नाहीतर बेड सोफा याच्यावरच बसायला तिला जास्त आवडतं. तिला चारत थोडंसं माझा पण नाश्ता चालून झाला. आणि रविवारचं असंच काहीतरी हलकं फुलकंच बनवत असते मी, जेणेकरून मला पण काहीतरी थोडाफार वेळ मिळत असतो. आणि त्यात ॲनिव्हर्सरी म्हटल्यानंतर सकाळपासून सगळी फोन हे चालूच होतं. तर आता दुपारी आज काहीतरी स्पेशल करावं म्हटलं. तर त्यासाठी मग इथं माझा फेस पॅक लावायचा चालू होता. तर आपल्या घरच्या घरी म्हटलं काहीतरी स्किन केअर करावं. तर त्यामुळे इकडं माझा फेस पॅक चालू होता. तर एक 10-15 मिनिट ठेवला आणि त्याच्यानंतर मग आवरलं आणि मग गेलो बाहेर. तर ॲनिव्हर्सरीसाठी हे बोललेले की तुला मोबाईल वगैरे बघू. कारण माझा मोबाईल आहे तो पूर्ण म्हणजे असं पूर्ण खराब झाला होता. तर मग मोबाईल गेलो बघायला. तर तिथं बराच वेळ चालू होतं बघायचं कोणता घ्यायचं कोणता नाही. आणि मला माहिती नव्हतं की घ्यायचं आहे वगैरे. तर मला खरंच माहिती नव्हतं की मोबाईल वगैरे आणायला जायचं आहे. ते फक्त मला बोलले की आवर चल आपल्याला बाहेर जायचं आहे. आणि मग डायरेक्ट मोबाईल इथं पाहायला आलो. तर बरेच मोबाईल आम्ही चेक करत होतो की कोणता घ्यायचा कोणता नाही. असं डायरेक्ट आलो आणि की काही समजून जात नाही की काय. मग मी बऱ्याच सगळ्या मोबाईलचं बघितलं क्वालिटी वगैरे काय आहे. त्यातल्या त्यात मला व्हिडिओसाठी वगैरे जास्त लागेल. तर मग मी त्याच्यासाठी चेक करत होते की कसे येतात किंवा व्हिडिओ फोटोज वगैरे. ते बरेच मोबाईल बघितले पण त्यातला काय मला कोणताही चॉईस होत नव्हता लवकरच. मग इकडं म्हटलं थोडासा आयफोन वगैरे पण बघून घ्यावा. बघायला तरी काय हरकत आहे म्हटलं. मग इकडं बघायला सगळे मोबाईल बघायला चालू केले होते. आणि त्यात काय होतं रविवार होता त्यामुळं इकडं गर्दी वगैरे पण जास्त होती. तर एवढे सगळे मोबाईल बघितले आणि फायनली मग एक बुक ही शेवटी घेतला. आणि तो कोणता घेतला आहे तो तुम्हाला मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये नक्की शेअर करेल. पण खरंच असं म्हणतात ना की प्रत्येकाच्या इच्छा पूर्ण होत असतात. तर मग इकडं दुपारी मोबाईल वगैरे झाला आणि इकडं आमच्या घरच्यांनी सगळ्यांनी छान असं आम्हाला एक सरप्राईज दिलं. तर हे सगळं शॉकिंग होतं कारण घरचे आमचे आलेले ते देखील माहीत नव्हतं आम्हाला. ते आले होते पाहुण्यांकडे राहिले आणि त्याच्यानंतर त्यांनी सगळं एवढं अरेंजमेंट वगैरे केली. तोपर्यंत देखील आम्हाला काही माहीत नव्हतं. आम्ही फक्त सेलिब्रेशन करायला म्हणून जाणार होतो, म्हणजे केक कटिंग आणि जेवण वगैरे करायला. आणि तिथं गेल्यानंतर एवढं छान म्हणजे सरप्राईज मिळालं. ते बघूनच मी खूप शॉक झाले. तर इथं फोटो सेशन करायचं चाललेलं होतं. तर त्यालासुद्धा फोटो वगैरे काढायलासुद्धा त्यांनी तिकडूनच घेऊन आले होते.
तर अशी खरंच फॅमिली मिळायला देखील नशीब लागतं खूप. कारण असं म्हणजे एवढं काही न माहीत होऊन देता सगळं एवढं तयारी करणं सेलिब्रेशनची, खरंच आम्ही खूप नशीबवान आहोत. तर मग इथं आमचं फोटो सेशनमध्ये हे टेडी वगैरे त्यांना आवडत नाही, तर ते म्हणत होते हे टेडीपेक्षा आम्ही आमच्या मुलांना वगैरे घेतो. मग एक थोडेफार त्याच्यासोबत फोटो काढले. आणि माझी ही अशी पहिलीच म्हणजे सरप्राईज ॲनिव्हर्सरी सेलिब्रेशन होतं. तर खरंच खूप म्हणजे खूप खूप भारी वाटलं होतं. आम्ही दोघं पण खूप जास्त खुश होतो, कारण हे झालेलं होतं असं सगळं सरप्राईज एवढं दिलेलं होतं की काय होतं कधी कधी ते मला तर देत असतात सरप्राईज, पण यावेळी त्यांना देखील सरप्राईज मिळालं, त्यांना मला दोघांना सरप्राईज मिळालं. असं कधी ना सरप्राईज कधी वाटलं पण नव्हतं बरं का मला एवढं छान असं मिळेल. तर त्याने आज त्या दिवशी माझं जेवण पण जास्त काही झालं नाही, कारण या एवढ्या सरप्राईजनं मी खूप जास्त अशी खुश होते. तर मग आमचं फोटो सेशन बराच वेळ चालू होतं. खूप छान 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 त्याने रील वगैरे कॅप्चर केलेल्या होत्या. तर इकडं मुलांचा डान्स देखील चालू होता, कारण तिथं गाणी वगैरे लावली होती. तर मुलांचं पण छान छान डान्स करायचं चालू होतं. ते मुलं तर बलूनसोबतच मस्त आपली खेळत बसलेली होती. तर यामध्ये ना असं स्पेशल परफॉर्मन्स असा होऊनचा पण झाला बरं का. तर त्यांना गाणं ते खूप छान म्हणतात, तर त्यांनी तिथं त्यांना सांगितलं की एखादं गाणं वगैरे म्हणा. तर त्यांनी खूप छान म्हटलं आणि पहिल्यांदाच म्हटलेले, त्यामुळं मग सगळे जास्त खुश झाले. कारण मी त्यांना बऱ्याच वेळा म्हटलं की म्हणा, पण त्यांनी कधी एवढा ट्राय केला नव्हता. तर मला माझ्यासाठी म्हणतात बऱ्याच वेळा, पण असं सगळ्यांच्या समोर कधी त्यांनी म्हटले नव्हते. पण आज खूप छान त्यांनी एक्सप्रेस केलं, मस्त वाटलं. आणि आज सकाळपासून एवढे सगळे सरप्राईज बघून आहे ना मी खरंच म्हणजे खूप शॉकिंग झाली होती. तर असं तुमच्या बाबतीत कधी तर आपण काही गोष्टी एक्सपेक्ट पण केलेल्या नसतात आणि त्या अचानक घडतात. अचानक म्हणजे आपल्याला असं सरप्राईज म्हणून भेटतात. तर त्यावेळेला होणारी खुशी काही वेगळीच असते. तर ही खुशी खरंच सगळ्यांना भेटो हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना. आणि सगळ्यांना भरभरून जे पाहिजे ते मिळावं प्रत्येकाच्या अशा सेलिब्रेशनच्या दिवशी. आणि नंतर मग इथं सगळ्यांनी ना अशी गाणी लावली होती आणि सगळेजण मस्त छान गाणी म्हणत होते. आम्हाला जेवढा वेळ होता तेवढ्यात मस्त गाणी वगैरे म्हणत एन्जॉय छान असा झाला. त्यानंतर मस्त जेवण वगैरे केलं. तर बाकीचं काही शूट मला जास्त घेता आलं नाही. तर कसं वाटलं तुम्हाला हे सरप्राईज मला नक्की कमेंट करून सांगा.